शेतकरी जो आपल्या शेतामध्ये जो पीक तो घेतो, ते पिकाला एक उत्तम त्याला जे चांगलं उत्पादन घेतो त्याला एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाला पाहिजे. अडचणी खूप आहेत, परंतु ज्यावेळी अडचणी असतात त्यातनं कसा मार्ग काढता येईल आणि शेतकऱ्याला कसं पुढं त्या शेतकऱ्याचं जे आपण म्हणतो त्याला कसं चांगल्या शेतीमध्ये त्याला चांगलं उत्पादन घेऊन चांगलं उत्पन्न कसं मिळेल हा प्रयत्न आपला भविष्यामध्ये राहणार आहे. आव्हानं तर 100% आहेत. शेवटी आव्हानाला सामोरं तर गेलंच पाहिजे आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला मगाशी सांगितल्यामुळे शेतकरी माझा कुठल्या निर्णयामुळे माझा शेतकरी सुखी होईल किंवा सुखी राहील यासाठी प्रयत्न माझा भविष्यामध्ये राहणार आहे असं वाटतं. प्रायोरिटी काय असेल? आता आव्हानं मी म्हणूनच म्हटलं की आव्हानं मी आता आढावा दुपारनंतर घेणार आहे. आव्हानं तर खूप आहेत. शेवटी शेतकरी जो आपल्या शेतामध्ये जो पीक तो घेतो, ते पिकाला एक उत्तम त्याला जे चांगलं उत्पादन घेतो त्याला एक चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाला पाहिजे. किंवा शेवटी गोडाऊन साठवणुकीची म्हणजे अनेक समस्या आहे. खरं तर साठवणूक त्याला जर गोडाऊनच्या किंवा बाकी जरी असल्या तर निश्चित त्याला फायदा हा होणार आहे. परंतु अडचणी खूप आहेत, परंतु ज्यावेळी अडचणी असतात त्यातनं कसा मार्ग काढता येईल आणि शेतकऱ्याला कसं पुढं त्या शेतकऱ्याचं जे आपण म्हणतो त्याला कसं चांगल्या शेतीमध्ये त्याला चांगलं उत्पादन घेऊन चांगलं उत्पन्न कसं मिळेल हा प्रयत्न आपला भविष्यामध्ये राहणार आहे. तुम्हाला जे पद्धतीने कृषी मंत्रालय क्रीडा मंत्रालयातनं मिळालं, जर विद्यमान तत्कालीन कृषी मंत्री होते त्यांच्यावर फार मोठी टीका झाली आणि त्यानंतर हे खातं फार मोठ्या प्रमाणामध्ये वाईट स्तरावर टीका झाल्यामुळे बदनाम पडलं. त्या स्वरूपामध्ये आता तुम्हाला सगळ्यात मोठं पुढचं आव्हान देखील तशा स्वरूपाचं आहे का की आव्हानं तर 100% आहेत. शेवटी आव्हानाला सामोरं तर गेलंच पाहिजे आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला मगाशी सांगितल्यामुळे शेतकरी माझा कुठल्या निर्णयामुळे माझा शेतकरी सुखी होईल किंवा सुखी राहील यासाठी प्रयत्न माझा भविष्यामध्ये राहणार आहे. आणि या बाबतीमध्ये अधिकची माहिती किंवा अधिक दुपारनंतर मी साहेब पण आणले दसू साहेब इथं दुपारनंतर संपूर्ण माहिती घेऊन निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांच्या सोबत नंतर भविष्यामध्ये येणाऱ्या आठवड्याबद्दल मी आपल्याशी बोलीन. पण मग माहिती अगोदर सगळी संपूर्ण घेतो आणि आव्हानं आहेत किंवा आता का मागचं काढण्यापेक्षा आपण पुढं काय केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर निश्चित प्रकारे आपण या देशाला शेवटी हा देश शेतीप्रधान देश आहे. शेवटी आपल्या शेतीला निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्याला येणारे दिवस हे चांगले दिवस आले पाहिजेत यासाठी आपला प्रयत्न आहे. तुम्हाला अजितदादांच्या खास निकटवर्ती म्हणून प्रति एक महत्त्वाची जबाबदारी अशा पुढच्या टाईममध्ये दिलेली आहे. दादांचा विश्वास कशा पद्धतीने म्हणजे पूर्ण करावा? तर दादांचा तर विश्वास माझ्यावरती आहेच, त्यामुळे अजूनही चांगलं कसं काम करता येईल, चांगल्यातलं चांगलं कसं शेतकऱ्याचं हित साधता येईल तो साधण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करेल. आणि आता असंही करू आता सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.